विधानसभेचं वातावरण अत्यंत तापलेलं आहे आणि पक्ष अपक्ष जे उमेदवार आहेत ते ह्या जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे, बेरोजगार आहे, वाढती महागाई आहे, याच्यावरती बिलकुल असे राजकारणी लोक घाव घालून आहेत आणि जे अपक्ष उमेदवार जे उभे राहिलेले आहेत हे त्यांना कंटाळून उभे राहिलेले आहेत. आणि पिंपरी चिंचवडमध्ये 205 चिंचवड इथून राजेंद्र पवार हे उभे राहिलेले अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं बघतात चिंचवड या मतदारसंघाला आणि आपण काय निर्णय घेऊन अपक्ष असे थांबलेले आहात. मुळात मी तुमच्या चॅनलचं आभार मानतो. तुम्ही आज या गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडून माहिती घेतात. प्रथम मी या ठिकाणी जय भीम जय संविधान करतो. या भारतामध्ये भारतीय लोकशाही आणि संविधानाला अनुसरून जे काम व्हायला पाहिजे जे होत नसल्यामुळं जनतेचे अधिकार जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून आम्ही यासाठी अपक्ष म्हणून किंवा कुठल्याही पक्षाची धुरा न घेता जनतेच्या अधिकारासाठी आम्ही लढत आहोत. चिंचवडला कसे बघतात? चिंचवडमध्ये काय असा विकास आहे जो झालेला नाही आहे आणि आपण जेव्हा हे उमेदवारी राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस असं काय तुमचं विजन आहे किंवा कसा चिंचवड झाला पाहिजे? मुळात या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार निधी हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये वापरण्यासाठी येतच नाही. कारण हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एवढा मोठा बजेट असताना या ठिकाणी आमदारांचा निधी कुठल्याच लेवलला लागत नाही. तर या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून उद्योजक कसे या ठिकाणी सुरक्षित असतील किंवा उद्योजक ह्या आपल्या नागरिकांसाठी उभं करता येईल किंवा तरुण पिढींना उद्योजकमध्ये क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना कसं पुढे नेता येईल अशावर त्यांचा कुठल्याही प्रकारचा भर नसून म्हणून आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये तरुण मंडळींना जे वेल एज्युकेटेड आहेत त्यांच्यासाठी आम्ही बिझनेस सेंटर खोलून त्या ठिकाणी त्यांना बिझनेस बनवण्याचा आमचा हेतू आहे. चिंचवड मतदारसंघ जो आहे त्यामध्ये आपल्या किती अशा झोपडपट्ट्या आहेत जे येतात आणि ज्यांचा विकास आपला झालेला आहे? बघा, आता मी तुम्हाला सांगतो, झोपडपट्टीवरून तुम्ही विषय काढला तर झोपडपट्टींची जी जागा आहे त्या जागेवर SRA राबवत असताना त्यांना जे पुरेसं घर हवं आहे ते त्या ठिकाणी हे राजकीय लोक आणि प्रशासनातील काही लोक किंवा केंद्रामधून महाराष्ट्रामधून ज्या सरकार येतं हे त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं राजकारण करतं आणि एका धनाढ्य लोकाला ते जागा देऊन त्यांच्या घशात घालून जनतेला छोटी मोठी घरं देऊन ते पैसे कमवायचं ते काम करतात. खरंच का SRA रूपी तिथं स्थानिक जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना ही जागा की जे बिल्डर घरं बांधून देतात किंवा इतर लोकांचा शिरकाव होतो किंवा भ्रष्टाचार होतो असं तुम्हाला? भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी. कारण मला सांगा, सर्वसाधारण माणूस 1 गुंठ्यामध्ये बांधकाम करत असताना महानगरपालिका अंतर्गत त्यांना 800-850 स्क्वेअर फूटचं बांधकामचं परमिशन दिलं जातं आणि त्या SRAच्या जागेवर त्या बिल्डर्सला 2 पैसे जास्त मिळावे म्हणून 4 पटीचे 5 पटीचा SRA त्यांना आपला हे दिला जातो, परमिशन दिलं जातं बांधकामचं. तर अशा माध्यमातून बिल्डर आणि त्या ठिकाणी आमदार काही स्थानिक नगरसेवक मिळून त्या ठिकाणी त्यांचे वाटे हिस्से घेण्यासाठी असतात म्हणून त्यांनी तो तेवढा तिथं त्यांना बांधकामासाठी परमिशन दिलं असतं. मध्यंतरी इथे जे आपण इथं आंदोलन करण्यात आले, काही नागरिकांनी झोपडपट्टीधारकांनी आंदोलन केले, माता रमाई आवास योजना ही राबवण्यात यावी आणि सक्सेस पण काही प्रमाणात झालेला आहे. का असं झालं नाही की ती राबवण्यात आलेली नाही आणि SRA प्रकल्प राबवण्यात येत आहे? काय विषय क्लिअर? एक काय होतं, माता रमाई स्मारकाच्या संदर्भात त्यांना 2 पैसे तिथं त्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही म्हणून त्या ठिकाणी ते लोक SRA राबवण्याचा मोठा प्रयत्न करतात. म्हणून त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे आज राजकीय लोक आहेत, जेवढे राजकीय पक्ष आहेत, मी यांना दलाल आणि या ठिकाणी अजून एक दुसरा शब्द माझ्याकडे होता तो आठवत नाही, सगळ्यात मोठे भ्रष्ट लोक आहेत, हे मनुवादी लोक आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं, हे मनुवादी म्हणजे स्थापनात आणि नागनाथ जो माझा शब्द पहिला निघाला तो तसाच आहे. ही लोक फक्त जनतेला पिळवणूक करण्याचं काम करत असतात आणि यांच्याकडून असं अपेक्षित दिसत नाही की जनतेला चांगल्या प्रकारची वागणूक किंवा त्यांना इथं गुन्हेगार संपवतील. आता मी गेल्या वर्षी 23मध्ये मी अवैध धंद्यांसंदर्भातलं पत्र माझ्या संघटनेच्या माध्यमातून दिलं होतं की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत ते बंद झाले पाहिजेत. परंतु हे आता प्रशासनाचे पण अधिकारी बरेच आहेत की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट आमच्याकडनं मागत असतात पण ते कारवाई पुढं करत नाही. कारण यांना जो सपोर्ट आहे तो वरच्या राजकीय लोकांचा सपोर्ट असल्यामुळे ह्या कारवाया होत नाही.
क्राईम जो वाढलेला आहे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये, तर आता तुम्ही बघता की महिलांवरती तर होतातच, पण लहान मुलींवरती सुद्धा भरपूर अत्याचार याला कारणीभूत सरकार आहे. सरकारने या ठिकाणी व्यवस्था त्या प्रकारची केलेली नाही आहे, व्यवस्था त्या प्रकारची राबवत नाही, सुव्यवस्था नाहीच आहे यांच्याकडं. कारण यांच्याकडं फक्त आणि फक्त पैसा हा यांचा अजेंडा आहे, भ्रष्टाचार हा त्यांचा अजेंडा आहे. जनता सुखी कशी राहील, मुलं सुखी कशी राहतील, किंवा त्यांना KG to PG शिक्षण कसं फ्री देतील याच्यावर ते काम करत नाही. त्यांची घरं भरण्याचं ते काम करत असतात. शिक्षणावर काय म्हणायचं, जे पिंपरी चिंचवड शिक्षणात महानगरपालिका हे बघा, आता सांगतो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढी मोठी शाळा चांगल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, परंतु त्यांना 8वीपर्यंतच फक्त त्यांना याच्यातून RT मधून एज्युकेशन दिलं जातं. पण ते त्याच्यानंतर त्या मुलांना नापास करून त्या ठिकाणी परत त्याला दाबलं जातं. त्याच्या वडिलांकडून अमाप अशी फी घेतली जाते, परत त्याला नापास करून म्हणतात की त्याला बाहेरून एक्झाम द्यायला सांगा. म्हणजे अशा प्रकारची पिळवणूक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर केली जाते, त्या पालकांवर केली जाते. या सगळ्यात मोठा मुद्दा शिक्षणाचा खूप मोठा आहे याच्या ठिकाणी. म्हणून तुम्ही ऐकला की चिंचवड जो तुम्ही मतदारसंघातून उभे आहात, तर चाफेकर चौकामध्ये 50 लाख रुपये भेटले आणि हे माहीतच नाही की पोलीस सांगत नाहीत की कोणाचे पैसे काय आहे, कोणाची गाडी आहे. मुळात म्हणजे आता जे मुळात म्हणजे हे BJP सरकार हे प्रशासनाला दाबून आणि प्रेशर देऊन राहत असतं. पैसे जरी सापडले, जरी लाखो करोडो जरी सापडले, तरी हे कमी सांगून त्या ठिकाणी प्रकरण दाबण्याचं हे काम करत असतात. प्रशासन जर हे संविधानिक काम करत असेल तर नक्कीच या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगल्या प्रकारची जनतेला सुरक्षा मिळू शकते. परंतु हा एक प्रशासनही त्या ठिकाणी भ्रष्ट त्या लोकांमुळे होतो, असं मला या ठिकाणी म्हणायचं. आत्ता भीमसृष्टीत आपण उभे आहात आणि आपल्या पाठीमागेच भारताचं संविधानाचं स्मारक आहे. तर आता काही रॅली निघालेल्या आहेत किंवा नागपूरमध्ये राहुल गांधींनी संविधान याच्यावर हे काढलेले आहे, भाषणं पण दिलेली आहेत. तर तुम्हाला काय म्हणायचं, संविधान बचाव? ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं, एक सापनात आणि नागनात येत नाही, हे वेगवेगळे अजेंडे सांगत असतात. आता यांच्याकडे अजेंडे नाही आहेत काही दुसरे, म्हणून ते आता संविधानाकडे वळले. संविधान मुळात म्हणजे यांच्या बापाकडनं बदलू शकत नाही. संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांनी असं बनवलं आहे की ते हलवण्यासाठी, त्याला बदलण्यासाठी चांगले चांगले किती विद्वान येऊन गेलेत तर ते बदलू शकत नाहीत. मग यांना जर बदलायचं असतं तर ज्या वेळेला संविधान लागू झालं तेव्हापासून अद्यापपर्यंत त्यांनी अंमलात का नाही आणलं? बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या घटना का नाही पाळत? बाबासाहेबांनी दिलेले जे मुद्दे आहेत, आपल्या मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते लोकांपर्यंत का नाही राबवत? जनतेला शोषित पीडितांपर्यंत या शासनच्या योजना का घेऊन जात नाही? जर त्यांना या जर गोष्टी संविधान चालवायचं होतं, वाचवायचं होतं, मग 75 वर्षापर्यंत काय करत होते? यांनी काय केलं? हे सत्तेमध्येच होते ना. सत्तेमध्ये असताना यांनी त्यावेळेस संविधान वापरलं नाही. ते वरच्यावर त्यांनी ते काम करतायत, मनाला येईल तसं काम करतात. हम करे सो कायदा हा प्रकार त्यांचा चाललेला दोघांचा. आणि राहुल गांधीकडे आहे तरी काय त्याला पर्याय, त्याला निवडून येण्यासाठी? मुळात म्हणजे दोघं एकच आहेत, एकच आईबापाचे लेकरू आहेत आणि ते RSS त्यांना चालवतं. अशा प्रकारच्या या घटना भारतामध्ये आहेत. संविधानावर हे बोलतात, पण यांच्यात दम नाही ते बदलून दाखवायची, करून दाखवायची. वारंवार जे आहे भारत, तर मोठमोठ्या नेत्यांनी देखील आता विटंबना झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती. आणि मग आता जे सरकार आहे त्यांनी काही स्वतःवर घेतलेलं नाही आहे. आणि वारंवार जे आहेत की काहींनी तर कमेंटसुद्धा केल्या BJPतल्या काही नेत्यांनी देखील की लहान मुलं, लहान जेव्हा मातारामाई होत्या, लग्न झाले, बाबासाहेब होते, लहान लग्न झाले, की अशा काही त्यांनी त्यांच्यावर कमेंट केलेले आहे. आता याच्यावर यांच्याकडं कुठल्याही प्रकारची धोरणं नसल्यामुळं हे बिनबुडाचे आहेत यांचे जे बोलणं आहे ते. आणि मुळात म्हणजे यांना महापुरुष कळालेच नाही आहेत. हे मनोवादी वृत्तीचे लोक आहेत. RSS संघामधून निर्माण झालेले सगळं वर्ग आहेत. मी तुम्हाला आज सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP नाव घेऊन सांगतो मी तुम्हाला, हे जर यांना धोरण चालवायचे सत्तेत नव्हते का? सत्ता यांनी भोगली नाही का? यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला का? किंवा OBC मराठांना दोघांना न्याय दिला? यांनी दोघांमध्ये भांडणं लावली. कोणी? हे RSS वृत्तीचे लोक असल्यामुळे यांनी दोघात भांडणं लावली. आज हे भारतीय म्हणून या ठिकाणी सर्वांनी जर बघितलं तर त्या ठिकाणी दोघांना एकत्र आणण्याचं यांनी काम करायला पाहिजे होतं. मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणबी मराठा म्हणून 340 कलममध्ये ऑलरेडी दाखल केलेलं आहे. आणि हे मराठा म्हणून त्यावेळेस सांगत असताना ते काही मनवादी लोकांनी त्यांना भरून दिल्यामुळं सांगत होते आम्ही मराठा आहेत, आम्हाला नाही गरज असं सांगून. पण ती गोष्ट बाबासाहेबांनी ऑलरेडी ती काढलेली नाही. 340 कलममध्ये ऑलरेडी कुणबी मराठा म्हणून त्यांना तरतूद आहे तशी. फक्त आरक्षण वाढवायची गरज आहे.
प्रत्येक समाजाला समानतामधून म्हणजे त्यांना ओवता येईल, सगळ्यांना एकत्र करता येईल. पण हे द्वेष निर्माण करण्याशिवाय यांच्याकडे दुसरं काहीच काम नाही. आणि हे जसे जसे द्वेष निर्माण करतील हे पोळ्या भाजत राहतील, त्यांचं राजकारण करत राहतील. या ठिकाणी माझ्या भारतीय नागरिकांना हे नाही कळत की आपण काय केलं पाहिजे. नागरिकांनी जर या ठिकाणी यांच्याकडे दुर्लक्ष करून जर भारतीय संविधानातून बघण्याचा विचार केला आणि जर ते संविधान वाचलं तर त्यांचे अधिकार त्यांना कळतील. भारतीय संविधान वाचणं खूप गरजेचं आहे. आता पार्टीमध्ये संविधान आलं पाहिजे होतं. संविधान कुठलं आलेलं आहे? जे काही बदल काय केलेत यांच्या मनाने बदल केलेत, पण त्याच्यामध्ये तो क्रायटेरिया होता का ते बदल करण्यासाठी? तो जो धारा दिली होती ती बदल करण्यासाठी त्यांच्याकडे तो अधिकार होता का? कुठल्या बेसवर त्यांनी बदललं आणि हे कुठल्या बेसवर त्यांनी आणलं? या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. बारीक सारीक या गोष्टी बघितल्या खूप काही सांगण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी ह्या दोन्ही नागनाथला आणि साबनाथला संपवणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम जातीवाद होणार नाही. बरं, आता जो प्रश्न आपला शेवटचा असा आहे की राजेंद्र पवारच्या दृष्टीने 205 चिंचवड विधानसभा आणि त्यांचं विजन काय आहे आणि स्वप्न मतदारसंघ हा स्वतःचं स्वप्न कसं तिथं तुम्ही साकार करणार? मी खरंच सांगतो, या 205 चिंचवड विधानसभेमध्ये मी जर निवडून आलो, जर जनतेने मला साथ दिली तर मी या ठिकाणी असं पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं सुशासन चांगल्या प्रकारचं करेल आणि शिक्षण व्यवस्था जे बाजारीकरण झालेलं आहे ते पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं जाईल. आणि मुलामुलींवर होणारे अत्याचार आणि महिलांवर होणारे अत्याचार पिंपरी चिंचवड शहरात कुठंच दिसणार नाही.